आज 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून पाळला जातो। थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे। या आजारात रुग्णाला नेहमी रक्त द्यावं लागतं। नागपूरमध्ये थॅलेसेमिया आणि सिकल सेल सेंटर गेल्या 25 वर्षांपासून काम करत आहे। या केंद्रात विदर्भातील हजारांवर थॅलेसेमिया रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत। थॅलेसेमिया दिनाच्या निमित्तानं डॉक्टरांशी केलेली ही बातचीत। जागतिक थॅलेसेमिया दिवस आहे। थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आणि एक जर्जर असा आजार आहे। मात्र या आजारावरही मात मिळवता येऊ शकते। आपल्यासोबत आहेत थॅलेसेमिया अँड सिकल सेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर वेंकी रुगवाणी। सर, थॅलेसेमिया किती गंभीर आजार आहे, काय सांगाल या आजाराबद्दल? थॅलेसेमिया मेजर हा एक खूप गंभीर आणि अनुवंशिक आजार आहे आणि ज्या बाळाला किंवा रुग्णाला हा आजार होतो त्याला आयुष्यभर रक्त द्यावं लागते। सुरुवातीला महिन्यात एकदा, जसं जसं वय वाढेल त्याला 15-15 दिवसात रक्त लागते। त्याला खूप महाग औषधं घ्यावं लागतात। म्हणजे खूप असं आपण म्हणू शकतो की हे खूप त्रासदायक असा एक आजार आहे। आपल्या सेंटरवर कशा प्रकारची या थॅलेसेमियाच्या रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येते, कधीपासून आहेत आणि किती रुग्ण आपल्याकडे याचा लाभ घेत आहेत? तर नागपूरला आमचं हे सेंटर मागील 25 वर्षापासून आहे आणि 1000 रुग्ण थॅलेसेमिया आणि सिकल सेलचे इथे निशुल्क इलाज घेतात। आम्ही त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन असो किंवा निशुल्क मेडिसिन्स असो, त्यांना आम्ही त्यांचे जांच वगैरे सगळं आम्ही निशुल्क करत आहोत आणि या रुग्णांना जे काही सरकारी सुविधा आहेत त्यांच्या मार्गदर्शनही आम्ही देतो। सरकारकडनं या रुग्णांसाठी कुठल्या सुविधा दिल्या जातात, कुठल्या उपाययोजना करण्यात येतात या रुग्णांना आजारापासून बरं होण्यासाठी किंवा आजारात मदत होण्यासाठी? तर मग एक मोठी म्हणजे त्यांना मदत म्हणजे ब्लड जे आहे ते निशुल्क सरकारकडून त्यांना मिळत आहे। त्यांना औषधंही मिळतात, पण औषधं जे आहेत ते आपल्या डिस्ट्रिक्ट लेव्हलवर पर्यंत आहेत। पण आमची अशी मागणी आहे की ते औषध आहेत ते प्रायमरी हेल्थ सेंटर पर्यंत, कारण खूप रुरल एरियाज मध्ये असे पेशंट्स आहेत, त्यांना मिळाले पाहिजे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।